नमस्कार मित्रांनो, आभास कारमध्ये आपलं एकदा स्वागत। आज तुमच्यासाठी घेऊन आलोय मी वेगनर गाडी। ही व्हाईट कलरमध्ये वेगनर गाडी असणार आहे मित्रांनो। 2012 सेकंड ओनर आहे मित्रांनो गाडी। इन्शुरन्स थर्ड पार्टी मिळणार मित्रांनो तुम्हाला चालू। तर ही गाडीची डिटेल तुम्हाला मी आता पुढे शेअर करतोय। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो। बाकीचे तुम्हाला व्हिडिओ जर बघायचे असतील तर सगळे आहेत व्हिडिओ यूट्यूबला टाकलेले मित्रांनो मी, तर ते बघू शकता तुम्ही। तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो ही गाडी आहे 2012 सेकंड ओनर, व्हाईट कलर, थर्ड पार्टी इन्शुरन्स, टॉप एंड मॉडेल आहे मित्रांनो। हा फ्रंट साइड व्ह्यू आहे गाडीचा। या साईडने बघू शकता तुम्ही। गाडी वेल मेंटेन आहे मित्रांनो, जस्ट टेक अँड ड्राईव्ह अशा कंडिशनमध्ये असणार आहे, कारण गाडीचे टायर देखील नवीन आहे चारी। तुम्हाला टायरचा देखील खर्च नाही आहे। हे राईट साईडचा व्ह्यू आहे गाडीचा पूर्ण। एक याच्यामधून तुम्हाला कॅप्चर करून दाखवतो मी। हा राईट साईडचा व्ह्यू आहे। टायर पोझिशन वेल गुड आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे। मागचा देखील दाखवतो तुम्हाला, हे बघू शकता तुम्ही। टायर पोझिशन चांगली आहे मित्रांनो। बॅक साईड व्ह्यू दाखवतो तुम्हाला मित्रांनो। या गाडीचा प्लस पॉईंट असा आहे की गाडी ही प्युअर पेट्रोल, ही आरसी बुकवर आहे आणि गाडीला एलपीजी लागलेलं आहे मित्रांनो, म्हणजे ॲथोराइज नाही आहे। तर तुम्हाला हे ॲडिशनलमध्ये मिळणार आहे मित्रांनो। आपण ते काढून घेणार नाही आहे, जे ॲज इट इज आहे ते आपण तुम्हाला सांगतोय। तर ते एलपीजी तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो गाडी। आणि एलपीजीमध्ये मायलेज एकदम बेस्ट आहे। ज्यांच्याकडे एलपीजी गाडी असेल त्यांना तुम्ही विचारू शकता फ्रेंड सर्कलमध्ये की एलपीजी गाडी किती मायलेज देते। तर मित्रांनो ही गाडी असणार आहे वेगनर VX। तर कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कमेंटद्वारे तुमचे प्रश्न मला विचारू शकता। की तुमचे काही क्वेश्चन असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकतात। आणि चॅनलला फॉलो सबस्क्राईब नसेल केलं तर आधी नक्की करा, म्हणजे जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला त्वरित आणि मिळतील। तर हा आहे बॅक साईड व्ह्यू। आता तुम्हाला लेफ्ट साईड व्ह्यू शो करतोय मी। तर मित्रांनो ही आहे लेफ्ट साईड व्ह्यू। गाडी वेल गुड असणार आहे मित्रांनो। नॉन ॲक्सिडेंटल गाडी आहे। आपल्याकडे सगळ्या ज्या गाड्या असतात त्या नॉन ॲक्सिडेंटल असतात। आपण ॲक्सिडेंटल गाड्या विकत नाही, त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे या गाड्या खरेदी करू शकतात मित्रांनो। तर अशा प्रकारची गाडी आहे मित्रांनो। आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का मित्रांनो, हे कमेंटद्वारे नक्की सांगा, जेणेकरून मलाही कळेल की किती लोक बघतात माझे व्हिडिओ आणि तुम्ही कुठल्या गावातून बघताय मित्रांनो, हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा, जेणेकरून मला समजेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतोय। कुठल्या गावाचं नाव आहे, तुमचं गावाचं नाव कमेंटमध्ये टाका मित्रांनो। आणि व्हिडिओ अजून तुम्हाला कुठल्या गाड्यांवर हवे आहेत ते तुम्ही मला सांगू शकता। तर मित्रांनो आता इंटेरियर आपण सुरू करूया। हे आहे मित्रांनो इंटेरियर। हा डॅशबोर्ड आहे मित्रांनो। आता कंपनी VX आहे, टॉप एंड मॉडेल असल्यामुळे हे कंपनी फिटेड येतं। तर आता हे कंपनी फिटेडमध्ये मित्रांनो हा डिस्प्ले आहे, जो आपला म्युझिक सिस्टीम आहे हा कंपनीकडचा असतो। त्याच्यानंतर हे जे आहे हे कंट्रोल्स आहे, नॉर्मल जे मारुती सुझुकी जे प्रत्येक गाडीमध्ये वापरते तेच कंट्रोल यामध्ये देखील दिलं गेलेलं आहे। तर 5 स्पीड गिअरबॉक्स असणार हिचं। हँडब्रेक वगैरे वर्किंग आहे। हिला 4 पॉवर विंडो येतात मित्रांनो, बघू शकतात। त्याच्यानंतर ते फ्रंट साईडला जे पुढे आहे गोल, ते मिरर ॲडजस्टेबल आहे, ते बाहेरचे मिरर ॲडजस्टेबल करता येतात। त्याच्यानंतर हे कस्टमरने ॲडिशनलमध्ये लावलेलं होतं। अजून व्ह्यू बघू शकतो, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल एकदम लांबचा व्ह्यू त्याच्यामध्ये कॅप्चर होतो मित्रांनो। तर अशा प्रकारचं हे ॲडिशनल तुम्हाला गाडीसोबत असणार आहे। गाडी AC वगैरे चालू वर्किंग कंडिशनमध्ये आहे, सगळं वर्किंग आहे गाडीचं। AC, पॉवर स्टेरिंग, पॉवर विंडो, सेंटर लॉकिंग, म्युझिक सिस्टीम सगळं वर्किंग आहे। गाडी LPG आहे। LPGचं तुम्हाला एक वैशिष्ट्य दाखवतो मित्रांनो मी, एकदा बघा तुम्ही। तर दाखवतो मित्रांनो, हे बघा। आता हे जे LPG आहे मित्रांनो, तर हे स्मार्टवाला LPG आहे। म्हणजे जे होतं असं की आता तुमच्या गाडीमध्ये पेट्रोल पण आहे आणि LPG पण आहे, तर गाडी जो सेल आहे तो पेट्रोलवर स्टार्ट होते, 2 सेकंदानंतर ऑटोमॅटिकली गॅसवर शिफ्ट होते। आणि आता बऱ्याच जणांचा प्रश्न असेल गॅस नसला तर काय होत असेल, तर हे बटन मिडलला आहे मित्रांनो। हे बटन मिडलला ठेवलं आहे आपण। तर हे मिडलचं बटन जर तुम्ही समजून घ्या, आता याच्यात फक्त पेट्रोल आहे, तर हा मिडलला जरी असलं तर ते पेट्रोलवर स्टार्ट होईल। पण गाडीमध्ये पेट्रोल नाही आहे आणि फक्त गॅस आहे, तर मित्रांनो गाडी स्टार्ट होत नाही। त्याच्यासाठी हे बटन तुम्हाला शिफ्ट करून गॅसवर करावं लागतं, तेव्हाच ती फक्त LPGवर चालते, पेट्रोल नसलं तर। त्यासाठी मित्रांनो माझं तरी वैयक्तिक मत असं आहे की गाडीमध्ये पेट्रोल थोडं तरी ठेवावं, म्हणजे जेणेकरून एक लाईन तरी असावी की जेणेकरून म्हणजे ती सेल पहिला पेट्रोलवर घेईल आणि तुमचं इंजिन चांगलं राहील। ही काळजी तुम्ही एवढी घेऊ शकतात। बाकी गाडी वेल मेंटेन आहे मित्रांनो।
गाडीमध्ये कुठलाच काही खर्च नाही आहे. गाडी जस्ट टेक अँड ड्राईव्हमध्ये असणार आहे मित्रांनो, बघू शकता आपण. तर अशा प्रकारची गाडी असणार आहे. आणि मित्रांनो गाडीची की आहे, ही गाडीची चाबी आहे, आधुनिक पद्धतीची बनवलेली. तर ही सिंगल की आहे मित्रांनो, ही एकच मिळणार आहे तुम्हाला, कारण आपल्याला कस्टमरांनी एकच दिली आहे. तर अशी गाडी असणार आहे. तुम्हाला एकदा मी आता किलोमीटर दाखवतो. हे बघा मित्रांनो, 1 किलोमीटर आहे गाडीचं. ही जेन्युइन चालली आहे गाडी एवढी, तेवढं किलोमीटर मी तुम्हाला शो करतो आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही कुठून बघताय व्हिडिओ, तुमच्या गावाचं नाव मला कमेंटमध्ये नक्की सुचवा. मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतो आहे. व्हिडिओ आवडतात की नाही मित्रांनो ते देखील मला कमेंटद्वारे तुम्ही सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. तुम्हाला मी एकदा LPG शो करतो. हे बघू शकता मित्रांनो, LPG लागलेलं आहे याच्यासोबत. तर हे देखील तुम्हाला ॲज इट इज सोबत मिळणार आहे मित्रांनो. हा तुमचा प्लस पॉईंट आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला फॉलो सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. थँक्यू.